राम राम मित्रांनो, हे बघा माझ्या गाडीची इंजिनची चेक लाईट लागली होती. कारण मी गॅरेजला गेलो, क्लच प्लेट बदलली, कॉईल बदललं, प्लग बदललं, तरी पण माझे इंजिनची चेक लाईट गेलेली नाही. त्याच्यानंतर मी डांगे चौकात गेलो, स्कॅन केलं, तर त्याने मला प्रॉब्लेम सांगितला की 1 नंबरची तुमची कॉईल आणि प्लग खराब झालाय. मी त्यांना म्हटलं की मी दोन्ही पण नवीन टाकलेले आहेत, तुम्ही फक्त इंजिनची चेक लाईट कोडा पल्ल्याला आहे ना ती घालून द्या म्हटलं. त्याने तो कोड घालून दिला आणि इंजिनची चेक लाईट पण गेली. 2 दिवसानंतर गाडी कंटिन्यू चालवली. त्याच्यानंतर बघतोय तर काय सकाळ सकाळ का अजून चेक लाईट आली, अजून सध्या चालूच आहे, पण काही प्रॉब्लेम आला नाही. फक्त काय होतं, जो गाडीचा पुढचा प्रॉब्लेम येणार आहे ना, ह्या इंजिनच्या चेक लाईट मुळे समजत नाही. फक्त एवढं घाबरून जायचं कारण नाही. फक्त काय करत जावा तुम्ही, जर असं तुम्हाला जर प्रॉब्लेम आला असेल ना, तर कधी तुम्हाला टाइम भेटला असेल तर सर्व्हिसिंगला गेला असेल ना, तर हे फक्त ह्याला चेक करत जावा. कारण मी शोरूम मधून गाडी बाहेर काढल्यानंतर सध्या मला इंजिनची चेक लाईट लागली होती. ते शोरूम वाले सध्या म्हणले होते काही प्रॉब्लेम येत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी गॅरेज वाले सध्या म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते इंजिन सीएनजीच्या गाडीवाला हाच प्रॉब्लेम आहे, ती चेक लाईट येते जाते. आणि सकाळ सकाळ जर मी गाडी चालू केली का अशी होते, बंद चालू होते आणि ऑटोमॅटिक लागते. आणि वरचे सेन्सर आहे ना, तर लेफ्ट साईडचा बल्ब गेला अप्पर डिप्परचा, त्याचा सेन्सर दाखवायले. तर भावानं फक्त ह्याच्याकडे कधी लक्ष द्या जावा. जर लागली केली तर असं काय मोठा इश्यू येत नाही, पण तरी पण तुम्ही लक्ष द्या जावा, चेक करत जावा.